लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं असून याआधी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली होती। मात्र अनेक महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही। यामागे तांत्रिक अडचणी, आधार लिंकिंग समस्या तसेच माहितीच्या अभावामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत। अशातच आता ई-केवायसीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही माध्यमांच्या माहितीनुसार राज्य शासन लवकरच यासंदर्भात अधिकृत निर्णय जाहीर करू शकते। जर लाभार्थी महिलांनी ठराविक वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर पुढील हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच पुढील आर्थिक लाभ मिळणार असल्याने या अपडेटकडे दुर्लक्ष करू नका। शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर होताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी अपडेट देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला उपयोगी वाटली असेल अशी आशा आहे। अजून काही नवीन मुदतवाढ, पैसे जमा होण्याची तारीख किंवा सरकारकडून अधिकृत घोषणा आली तर आम्ही सगळ्यात आधी तुम्हाला माहिती देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुमचा काही प्रश्न, शंका किंवा अनुभव असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, बातम्या आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत कायम जोडलेले रहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।